नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करते सरस्वती किचनमध्ये. आज पाहू शकता छानपैकी ते सिंपल एक डिश बनवलेली आहे. ती म्हणजे पालकचं वरण आणि भात. सहसा आपण वरण भात जास्त करून खातो. एखादी सिंपल रेसिपी बनवायची आहे, झटपट बनवायची असेल तर त्याच प्रकारे आज इथे आपण पालक दाल बनवलेली आहे, ती पण पाहूया आपण. इथे सगळ्यात अगोदर मी तूर डाळ घेतली होती, तिला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, थोडीशी चिंच टाकलेली आहे. आता ही चिंच तुम्ही पल्प टाकू शकता. मी इथे नेमकंच तोडून आणलेली होती म्हणून मी तशीच घातली आहे. थोडंसं चवीनुसारपणे एक चिमूटभर मीठ घातलं, डाळ चांगली शिजावी म्हणून. नंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली पालक घातलेली एक वाटीभर. थोडेसे मूठभर शेंगदाणे घातलेले आहेत, कारण ते छान लागतं शिजल्याच्यानंतर आंबट गोड चवीला. यात हवं तर थोडंसं गूळसुद्धा घालू शकता, बट आम्हाला आंबट आवडतं म्हणून मी अवॉइड केलेलं आहे. नंतर यात थोडंसं तेल घालून, तेल किंवा तूप घालू शकता तुम्ही. नंतर त्याला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. छानपैकी डाळ एकदम नरम अशी शिजली, एकसारखी झाली की काय होतं, एकजीव झाली म्हणजे ती खायला पण तेवढीच छान लागते. आता कुणाकुणाला कसं आहे, ही पतली पण आवडते, कुणाकुणाला घट्ट आवडते. तसं मी माझ्या बाळासाठी पतली काढते, पण जसं माझ्या मिस्टरांना ती डाळ घट्ट आवडते, तर ती खायला छान लागते. आता त्यासाठी आपण तडका बनवून घेऊया. इथे मी सगळ्यात अगोदर थोडंसं तेल घातलेलं आहे, मोहरी घातली आहे, हवं तर जिरं पण टाकता येतं. त्यानंतर यामध्ये मी फक्त एक लसणाची कळी टाकली आहे. माझ्याकडे कढीपत्ता पण अवेलेबल नव्हता आणि सुकी मिर्च मी टाकत नाही, बिकॉज डाळ मी तिखट बनवत नाही आहे, आंबट बनवते आहे, म्हणून मी ते अवॉइड केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही ते पण टाकू शकता. आता याला छानपैकी लसणाला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे, मीठ घातलेलं आहे चवीनुसार, आणि यात पाणी घालायचं आहे आपल्याला, म्हणजे काय होतं, तो तडका जळणार नाही. आणि आणखी एक, लसूण मी कट करून नाही घेतला, ठेचून घेतला, कारण ठेचलेल्या लसणाचा फ्लेवर जो असतो तो वेगळाच लागतो आणि खूप छान लागतो. आता इथे पाहू शकता आपली डाळ मस्त एकजीव झालेली आहे. मी याला रवीने पण हाटत नाही आहे, कारण तेवढी गरज नाही पडणार. एकदम छानपैकी नरम शिजलेली आहे. तुम्ही चमच्याने जरी मिक्स केली तरीसुद्धा ती होऊन जाईल. आता पाणी टाकताना डाळीला सेम तसंच टाकलेलं आहे. 3 पटाच्या जागी मी 4 पट पाणी घातलं होतं डाळीला, ते पण एक महत्त्वाचं, कारण पालक वगैरे ॲड केलेली होती. आता हे आपण ज्या तडक्यामध्ये तडका बनवला होता त्यामध्ये आपण डाळ घालून टाकूया. आता तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे तसं तुम्ही ठेवा. पतली हवी असेल पतली ठेवा, घट्ट हवी असेल घट्ट करा. आता मी याला अगोदर पतली ठेवते आहे, नंतर याला छानपैकी घट्ट करून पण छान लागतं. आणि ते म्हणतात ना की यात गव्हाचं पीठ टाकून जर त्याची भाकरी किंवा पोळी बनवली, पराठा बनवला, तो पण खूप छान लागतो. आता मस्तपैकी छान गरम गरम भात घेतलेला आहे. आता यावर तुम्ही हवं तसं वरण ॲडजस्ट करा. तुम्ही छानपैकी वरण सर्व करू शकता. यावर पापड असेल, लोणचं असेल, याच्यासोबत पण हे फार छान लागतं. आणि याच्यावर थोडंसं तूप घातल्यानंतर तर आणखी छान लागतं. तुम्ही हवं तर बटर वापरू शकता. मी इथे काहीच घातलेलं नाही आहे. सिंपल साधं वरण भात एकदम व्यवस्थित.